नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनीदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमन्नारायण परमात्म्याच्या अपार कृपेतून चाललेला आपला हा दिव्य सत्संग आणि या श्रीमद भागवत सत्संगामध्ये आपण आतापर्यंत ऐकलं होतं, मागच्या पाठामध्ये ऐकलं होतं की ज्या ठिकाणी दुसरा अध्याय, दुसऱ्या स्कंधाचा दुसरा अध्याय आणि याच्यामध्ये भगवान श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला त्या ठिकाणी क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती या दोनही मुक्तीचं वर्णन करून सांगत होते। त्यामध्ये की त्या ठिकाणी सगळ्यात पहिली सद्यमुक्तीचं वर्णन केलं। ते थोर संत महापुरुष जे की या ठिकाणी या शरीराला त्याग करून गेल्यानंतर त्यांच्यासाठी परत आगमन नाहीये, परत त्यांना येण्याचं नाहीये। ते एकदा शरीर सोडून गेले की त्यांना परत यायचं नाहीये, या संसार चक्रातून ते कायमचे सुटले। तर ते कसे अगदी तत्काळ सुटले, म्हणजे जसं या शरीराला सोडलं त्यांनी त्याचबरोबर ते आत्मस्वरूपामध्ये विलीन झाले, तल्लीन झाले। त्यांच्यासाठी परत अजिबात जन्म नाहीये किंवा दुसरा कोणता लोकही नाहीये। तर असे ते थोर संत महात्मे जे की सत्यमुक्ती तत्काळ मोक्ष ज्यांना मिळालेला आहे। याच्यानंतर आता श्री शुकदेवजी महाराज या उरलेल्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी क्रममुक्तीचं वर्णन करतात। क्रममुक्ती म्हणजे त्या ठिकाणी तत्काळ मोक्ष मिळत नाही, मोक्ष मिळण्यापूर्वी बघा मोक्ष मिळतोय परंतु कसा पायरी पायरीने मिळतोय। तर ती क्रममुक्ती जी आहे ती या ठिकाणी वर्णन केले। तर ते जे योगी असतात बघा, ते जे महापुरुष संत योगी असतात ते काय करतात, ज्यांची इच्छा नाहीये कशाची, सरळ 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 मोक्ष मिळून जावा अशी त्यांची इच्छा नाही। त्यांची अजून इच्छा आहे की मी दुसऱ्या लोकाला जावं, मी ब्रह्मलोकाला जावं, पितृलोकाला, अमक्या लोकाला मी जावं, अशा प्रकारची ज्यांची अजून इच्छा उरलेली आहे ते जे संत महात्मे आहेत त्यांच्याकरता आता वर्णन केलेलं आहे। ते काय करतात म्हणतात, यदि प्रयास्यं नृपपारमेष्ठ्यं वैहायसानामुतयद् विहारम् अष्टाधिपत्यं गुणसन्निवाये सहैव गच्छेन् मनसेन्द्रियैश्च। या ठिकाणी सांगितलं की ज्या संत महात्म्यांना, ज्या योगी लोकांना त्या ठिकाणी बघा हे शरीर सोडून गेल्यानंतर दुसऱ्या लोकामध्ये भ्रमण करण्याची इच्छा आहे। दुसरं लोक म्हणजे कोणतं, ब्रह्म आदी लोक जे आहे, ब्रह्मलोक समजा, ज्यामध्ये सिद्धी रिद्धी सिद्धी प्राप्त केलेले जे संत महात्मे आहेत, अष्टसिद्धी आहे ना, तर या अष्टसिद्धीला ज्यांनी प्राप्त केलं असे ते संत महात्मे आकाश मार्गामध्ये स्वच्छंद रमण करत असतात, भ्रमण करत असतात इतस्ततः।
तर अष्टसिद्धी प्राप्त केलेले हे सगळे सिद्ध महात्मे विहार करतात, त्यांच्याच सोबत आपणही विहार करावं, आपणही त्यांच्या सोबत त्यांच्यासारखं फिरावं अशी ज्यांची इच्छा आहे, किंवा त्रिगुणमय हे सगळं जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये अनेक अनेक प्रदेश आहेत, अनेक अनेक प्रांत आहेत, तर या सगळ्याच्या सगळ्या प्रांतांमध्ये मला सुद्धा भ्रमण करायला इच्छा आहे, अशा प्रकारे मनामध्ये इच्छा ज्यांच्या आहे ते सगळे योगीजन काय करतात तर म्हणतात की शरीर सोडत असताना ते जसं या शरीराला सोडतात हे संत महात्मे, शरीराला सोडल्याबरोबर ते काय करतात, ते इंद्रिय त्याच्यामध्ये प्राण आदी जे काही आहे या सगळ्याच्या सगळ्याला इथे सोडून निघून जातात आणि ते त्या ठिकाणी अशा प्रकारे विलीन होतात की काही शिल्लकच राहत नाही त्यांचं. मग हे जे योगीजन आहेत यांचं शिल्लक असतं, त्यांना भ्रमण करायचंय ना, मग भ्रमण करायचं म्हटल्यानंतर शरीर लागेल की नाही, आणि शरीर 3 आहेत ना, एक स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. हे स्थूल शरीर तर इथे सोडून जायचं, याला कुणी घेऊ शकत नाही. मग ते योगीजन सुद्धा काय करतात, हे स्थूल शरीर इथेच असं त्याग करतात आणि याच्या आतमध्ये असलेलं जे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीर हे सप्तदश तत्वाचं बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन बुद्धी, अशा प्रकारे हे सप्तदश तत्वांनी म्हणजे 17 तत्वांनी युक्त असलेलं हे सूक्ष्म शरीर, या सूक्ष्म शरीराला ते सोडून जात नाही, ते काय करतात, सोबत घेऊन जातात. कोण, ज्यांना ब्रह्मांडामध्ये अजून फिरण्याची इच्छा आहे, पृथ्वीलोक त्याग केला परंतु ब्रह्मलोकाला देवलोकाला जाऊन त्या ठिकाणी स्वच्छंद विचरण करण्याची अष्टसिद्धी युक्त असलेल्या संत महापुरुषांच्या सोबत प्रवास करण्याची, भ्रमण करण्याची ज्यांची इच्छा आहे असे योगीजन काय करतात, त्या ठिकाणी सूक्ष्म शरीराला आपल्या सोबत घेऊन जातात, ज्यामध्ये इंद्रिय त्यांच्या सोबत असतात, तर इंद्रियांना सोबतच घेऊन ते जातात. आणि म्हटले योगेश्वराणाम गतिमाहुरंत, हे योगेश्वर लोक जे असतात ना यांची गती फार गतिशील आहे, वेगवान आहे. कशी म्हणतात, वाऱ्यासारखी. हे वाऱ्यासारख्या गतीने फिरतात, कारण की यांचं शरीर कसं सूक्ष्म झालेलं आहे, वाऱ्यासारखी गती त्यांना मिळाली. कशामुळे, ते म्हणतात की बर्हिः त्रैलोक्या पवनांतरात्मान न कर्मभिस्ताम गतिमाप्नुवन्ति विद्या तपो योग समाधी भाजनम. हे जे संत महात्मे आहेत त्यांना तप, त्या ठिकाणी तप, त्यानंतर योग आणि भक्ती या सगळ्या प्रकारे बघा, योग मार्गावर, योगाच्या बळावर, तपाच्या बळावर त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्या ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत सूक्ष्म होऊन गेलेले असतात. तर अत्यंत सूक्ष्म झालेले हे योगीजन आपल्या मनाला वाटेल तिकडे, हे जे त्रैलोक्य आहे ना, ब्रह्मांड, हे जे त्रैलोक्य आहे, या त्रैलोक्याच्या आत आणि त्रैलोक्याच्या बाहेर सुद्धा हे आपल्या इच्छाला वाटेल तसं फिरत असतात, बिना रोकटोक. त्यांना कुठेही जाण्यास काही पाबंदी नाही, अत्यंत सूक्ष्म तनु आहे, सूक्ष्म शरीर आहे. मग अशा प्रकारे ते सूक्ष्म महात्मे फिरत असतात आपल्या अष्टसिद्धीच्या बळावर. त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे तप आहे, त्यांच्याकडे समाधी आहे, योग आहे, या सगळ्याच्या बळावर ते संपूर्ण ब्रह्मांड त्यामध्ये फिरत असतात. तर हे कसे, जसं कर्माची जी गती आहे ना, कर्म माणसाला बांधून ठेवतं बघा. आपण जे करतो त्याचं आपल्याला परत परत भोगावंच लागतं. प्रत्येक माणसाने केलेले जे कर्म आहेत त्या कर्माची त्याला परतफेड अवश्य करावीच लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाही, गत्यंतर नाही. तुम्ही म्हणाल की काय फरक पडतोय, मी चोरी केली त्याला कुठे कळतंय, म्हणजे सरकारला नाही कळलं, माझी चोरी पकडली नाही गेली तर मला काही जेल होणार नाही. हेच इथलं झालं, ही इथली गोष्ट झाली. उलट तुम्ही चोरी केली आणि तुम्हाला जर तत्काळ जेल मिळालं ना, खूप चांगलं, म्हणजे असं तुम्ही करणार नाही. पण एक सांगायचं झालं तर, म्हणजे आपण जर एखादं पाप केलं ना, त्या पापाचं फळ अगदी त्याच क्षणाला तत्काळ आपल्याला मिळून गेलं ना की खूप चांगलं. कारण जर आता नाही मिळालं तर ते बॅलन्स मध्ये जमा होऊन जातं आणि शेवटी व्याजासोबत फेडावं लागतं. असं नाहीये की आपल्याला ते नंतर, म्हणजे चला फेडायचं तर आहेच आहे, पण ते जास्त दिवस राहिल्यामुळे त्याचं व्याज चढतं ना डोक्यावर. म्हणजे
ते जे तुम्ही पाप करताय, तो जे ही पाप करणार आपण, त्याचं जे फळ आहे तत्काळ आपल्याला मिळालं तर लई चांगलं, एकदम मस्त. जे पापाचं फळ कसं आहे? दुःख. मग ते जे दुःख आहे, जे काही असेल, जी काही सजा असेल, जो काही दंड असेल, तो आपल्याला लगेचच्या लगेच मिळालेला चांगला. नाहीतर ती कर्माची गती अशी वाईट की ती फेडल्याशिवाय आपल्याला दुसरं काहीही म्हणजे संभव नाहीये. त्याच्याकरता परत परत जन्म घ्यावाच लागतोय. बघा, परत परत त्याला आपल्याला सगळं करावंच लागतंय. त्याच्यामुळे हे कर्म जे आहेत ते माणसाला बांधून ठेवतात. परंतु ते संत महात्मे, जे तपस्वी योगी जन असतात, ते संत महात्मे त्यांच्याकरता हे कर्म नाही हो, ते कर्मामध्ये कर्तृत्व ठेवत नाही. कर्तृत्व ठेवलं, बघा, हे काम मी करतोय, हे मी करतोय आणि मी करतोय या भावनेनं आपल्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान जागा होतो. आणि ज्या ठिकाणी अभिमान येतो ते कर्तृत्व मी केलंय ना, मग मी केले म्हणजे ते भोगायचं सुद्धा मलाच आहे. पण ज्या ठिकाणी मी करत नाही, हे जे काही होते ईश्वराच्या इच्छेनं होते. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, या तत्वावर आरूढ महात्मा, त्यांना माहिती हे काम मी करत नाही. कारण करायचं तर सगळ्यांनाच आहे. आपले हातपाय हलतात, मग संत महात्म्यांचे हालत नाही का हो? त्यांचे पण हलतातच ना. मग समजा ते चालतायत, आपल्या पायाखाली मुंगी मेली, त्यांच्या पायाखाली पण मरत असेल, पण ती जी मुंगी मेली त्याचं पाप त्यांना लागत नाही. कारण त्या ठिकाणी ते काय करतात? कर्तृत्व अभिमान त्याग करतात. ते एक पाऊलही उचलतात तर ते यामध्ये जाणतात की मी हे पाऊल उचलतोय, मी पापणी लावतोय, मी श्वास घेतोय, मी श्वास सोडतोय, हे केवळ ईश्वराच्या इच्छेच्या अधीन आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. हे जे काही मी करतोय मुळात मी करतच नाही. हे जे काही होतंय ते आपोआप ईश्वराच्या इच्छेनं चाललेलं आहे. बघा, आमचे सद्गुरुदेव महाराज म्हणजे आपल्या स्वामीजींचे जे गुरु आहेत, त्यांचे गुरु म्हणजे आपले परात्पर गुरु महाराज स्वामी शिवानंदजी महाराज, जे की ऋषिकेशमध्ये दिव्य जीवन संघ ज्यांनी स्थापित केला, ते महात्मा. त्यांना ते डॉक्टर होते. पॅरिस वगैरे सारख्या देशामध्ये त्यांनी डॉक्टरकी केलेली. तर ते एवढे मोठे डॉक्टर, शेवटी त्यांनी संन्यास जेव्हा घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी डॉक्टरकी काही सोडली नाही. अगोदर ते सेवा म्हणून करत होते आणि आता आणखी मोठा परोपकार म्हणूनच करतायत. सेवा धर्म, ज्या ठिकाणी बघा कोणीही येणार त्याला ट्रीटमेंट देणं, त्याला औषध पाणी करणं, त्याची व्यवस्था करणं, सगळं ते करायचे. एक माणूस आला, म्हटला, ओ महाराज, तुम्ही पूर्वी काय करत होते? दवाखाना चालवत होते, डॉक्टरकी करत होते आणि आता सुद्धा तेच करताय, संन्यास घेतल्यानंतरही तेच करताय. मग पूर्वी आणि आता मध्ये तुमच्यात फरक काय राहिला? तेव्हा इतकं सुंदर उत्तर त्यांनी दिलं. ते म्हटले की हे बघा, पूर्वी जे होतं ना ते मी करत होतो, पूर्वी जे काही ते मी करत होतो आणि आता मी करत नाही, ते होतंय, ते माझ्याकडून होतंय. भगवान परमात्मा त्याच्या इच्छेनुसार माझ्याकडून ते करवून घेतो. त्याला माहिती हा माणूस या लायक आहे, समाज उपयोगी पडेल, वैद्य म्हणून त्या ठिकाणी लोकांना चांगला उपचार देऊन बरं करेल, हे देवानं ओळखून घेतलं. त्याच्यामुळे माझ्याकडून त्याला हे काम करवून घ्यायचं, तर करवून घेतोय ना, काय समस्या आहे? हे त्यांचं उत्तर होतं. बघा, म्हणजे संत महापुरुषांच्या करता कर्तृत्व काही नसतं. ते जे त्यांच्या हातून घडते, आपल्याला वाटतं की हे करतात ते करतात, ते काय करत नाही मुळात. कारण ते कोणत्याही कार्याशी अंतःकरणातून संश्लिष्ट नसतात, ते निर्लिप्त असतात. असे ते थोर संत महात्मे, त्यांनी निर्लेप भावाने कर्तव्य बुद्धी ईश्वर समर्पित असे कर्म केलेले असल्यामुळे ते कर्म त्यांना बांधत नाही. मग कर्माने नाही बांधलं तर ते त्रैलोक्यात का नाही फिरणार? हे ब्रह्मांड काय, ते ब्रह्मांड, ते ब्रह्मांड, सगळ्या ब्रह्मांडामध्ये एकदम आनंदामध्ये फिरत फिरत राहतील. असे ते संत महात्मे निरंतर भ्रमण करत 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 त्या ठिकाणी काय होतं मग पुढे त्यांचं, तर त्याचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगितलंय की हे राजन, हे परीक्षित, ते जे महात्मे आहेत ते वैश्वानरम याति विहाय सागतः सुषुम्नया ब्रह्मपथेन शोचिषा विधूत कल्कोथ हरेरुदस्तात प्रयाति चक्रम नृपशैशुमारम. या ठिकाणी सांगितलंय की राजन, ते जे महात्मे आहेत ते काय करतात? ते अत्यंत दिव्य ज्योतिर्मय अशी जी सुषुम्ना नाडी आहे त्याच्या माध्यमातून ते ब्रह्मलोकाला प्रस्थान करतात. म्हणजे जसं मागच्या पाठामध्ये सांगितलं होतं,
सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून निघतात, परंतु ते काय करतात, ब्रह्मलोकाला जात असताना ते रस्त्यामध्ये सगळ्यात पहिलं कुठे जातात, आकाश मार्गाद्वारे अग्निलोकाला पहिलं जातात. आणि अग्निलोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तप्त अग्नीमध्ये जाऊन स्वतःला समाहित करतात. कशासाठी, ते म्हणाले एक तर हे संत महात्मे आधीच निर्मळ असतात बरं का, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष मल अजिबात नसतं, तरीही ते त्या अग्निलोकामध्ये जातात. म्हणजे उरले सुरले जर काही मळ असतील तर ते जळून जातील, अशा भावनेनं त्या ठिकाणी ते जातात. आणि असं होतं, त्या ठिकाणी गेले की मग आकाश मार्गामधून अग्निलोकाला जाऊन ते त्या ठिकाणी निर्मळ आणखी होऊन जातात. यानंतर सांगितलेलं आहे की याच्या नंतर त्या ठिकाणी तिथून वर निघतात भगवान श्री हरी परमात्म्याचं एक शिशुमार चक्र आहे. शिशुमार चक्र त्याला म्हटलं जातं, जे अत्यंत ज्योतिर्मय देदीप्यमान आहे. ते असं जे चक्र, जे की बघा भगवान परमात्म्याचं भ्रमण करण्याचं केंद्र आहे, भ्रमण केंद्र आहे. म्हटलंय तद विश्वनाभिम त्वती वर्त्य विष्णू अनीयसा विरजेनात्मनेक नमस्कृतं ब्रह्मविदामुपैति कल्पायुषो यत् विबुधार म्हणते. त्या ठिकाणी सांगितले की ते शिशुमार चक्र जे आहे ते ब्रह्मांडामध्ये भ्रमण करण्याचं केंद्र आहे. मग अशा प्रकारे तिथं शिशुमार चक्रामध्ये जाऊन पोहोचतात. त्याच्यानंतर ते जे योगी आहेत त्याचंही अतिक्रमण करून त्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म अत्यंत निर्मळ शरीराला त्या ठिकाणी प्राप्त होतात. या इकडे येऊन तुम्ही थोडं सरका पुढे पुढे. लवकर सरकून घ्या म्हणजे आपला वेळ नाही जायचा. बसून घ्या, वर बाकड्यावरही बसू शकता, जागा आहे जर पाऊस येत नसेल. बसा बसा. तर अशा प्रकारे ते जे संत महात्मे योगी जे आहेत त्या ठिकाणी अग्निलोकामधून शिशुमार चक्रामध्ये जातात आणि शिशुमार चक्राचंही अतिक्रमण करून त्या ठिकाणी ते का कुठे जातात म्हटले, सूक्ष्म अत्यंत निर्मल शरीराला धारण करून ते महलोकी जातात. महलोकामध्ये गेल्यानंतर तिथूनही त्याचं अतिक्रमण करून ते शेवटी ब्रह्मलोकाला जातात. आणि ब्रह्मलोकामध्ये ते जोपर्यंत ब्रह्माची आयु आहे, दोन परार्ध ही ब्रह्मदेवाची आयु आहे, तोपर्यंत त्या ब्रह्मलोकामध्ये हे योगी लोक राहतात बरं का. तर परार्ध म्हणजे काय, आता याचा विचार करू. दोन परार्ध आयु आहे ब्रह्मदेवाचं. मग एक परार्ध म्हणजे काय, तर या ठिकाणी सांगितलंय की बघा हे जे युग आहेत ना, कलियुग सतयुग त्रेता द्वापर आदी, हे जे युग आहेत याचे विशिष्ट असे वर्ष निर्दिष्ट आहेत. जसं कलियुगाचं जे वर्ष संख्या किती आहे, 4,32,000. हा, हे एवढं जरी लक्षात ठेवलं ना सगळ्याच लक्षात राहील. कसं बघा, 4,32,000 ही कलियुगाची वर्ष संख्या आहे आणि त्याची जर दुप्पट केली तर तेवढी होते द्वापर युगाची. द्वापर युगामध्ये आणखी कलियुगाची एकपट मिळवली म्हणजे कलियुगाची तिप्पट केली तर होती त्रेतया युगाची आणि याच कलियुगाची 4 पट केली तर होती सत्ययुगाची संख्या. मग 4,32,000 ही कलियुगाची आहे, त्याच्या डबल जर केलं तर किती झालं, 8,64,000. 8,64,000 वर्ष हे कोणत्या युगाचे, द्वापर युगाचे. त्यानंतर म्हटले की ह्या कलियुगाची तिप्पट करायची 12 लाख जवळजवळ 96,000 वर्ष. 12,96,000 वर्ष ही त्रेतया युगाची वर्ष संख्या आहे आणि त्या ठिकाणी 17,28,000 वर्ष संख्या कोणाची आहे, सत्ययुगाची. अशा प्रकारे या 4ही युगाची वर्ष संख्या जर एकत्र केली तर होते किती, 42,20,000 वर्ष 4ही युगाची. तर या 4 युगांना मिळून एक चतुर्युग तयार होतं. 4 युगांना मिळून एक चतुर्युग. जसं आपलं कसं 7 दिवस मिळून एक सप्ताह, 15 दिवस मिळून एक पक्ष, 30 दिवस मिळाले की एक महिना, 12 महिने मिळाले की एक वर्ष.
आणि एक असे 10 वर्ष मिळाले की दशक, 100 वर्ष मिळाले की शतक. आणि अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेले हे 4 युग जर एकत्र मिळाले तर या 4 युगांचं मिळून एक त्या ठिकाणी काय चतुर्युग तयार होतं. तर अशा ठिकाणी या ठिकाणी सांगितले असे एकूण 1000 चतुर्युग एकत्र आले तर त्याला म्हणतात एक कल्प. फार म्हणजे लक्षातच राहील असं नाही, पण थोडं माहित पाहिजे ना आपल्याला. काय म्हटले, असे बघा, असे 1000 चतुर्युग एकत्र आले तर एक कल्प तयार होतो. आणि असे एक कल्प जे असे 30 त्या ठिकाणी सांगितले, असे 1000 कल्प एकत्र आले तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा एक दिवस तयार होतो. आणि असे 30 दिवस ब्रह्मदेवाचा, असे 30 कल्प त्या ठिकाणी असे 30 कल्प ब्रह्मदेवाचा एक मास आहे. आणि असे बघा, अशा प्रकारे हे 50 वर्ष ब्रह्मदेवाचा आयु बघा, एक दिवस त्याचा हा आहे. आपले 30 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक महिना आहे. मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे 50 वर्ष म्हणजे एक परार्ध आहे. आणि असे 2 परार्ध ब्रह्मदेवाचं एकूण आयुष्य आहे. मग असे 2 परार्ध त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या पदवीवर बसतो. तोपर्यंत ब्रह्मलोकाला गेलेले हे सगळे योगी जन ब्रह्मदेवाचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तिथे त्याच्या सोबत त्याच्या जवळ राहतात, तिथे भ्रमण करतात हे सगळे योगी जन. बघा, आता हे जे आपलं चाललेले द्वितीय परार्धे, आपण म्हणतो ना कलियुगे कली प्रथम चरणे, याच्या आधी संकल्प घेताना द्वितीय परार्धे म्हणतो. तर हे जे आहे ना 50 वर्ष ब्रह्मदेवाचं अर्ध आयुष्य संपलेलं आहे. अर्ध्या आयुष्यातलं पहिलं वर्ष जे की आता चालू आहे, तर हे द्वितीय परार्ध त्याच्यामध्ये पहिलं वर्ष चाललेलं आहे. तर अशा प्रकारे मग हे सगळं वर्णन केलेलं, याच्यामध्ये ते योगी जन जाऊन राहतात. याचं वर्णन केले, अथो अनंतस्य मुखानलेन दंदैह्यमानं सनिरीक्ष विश्वम निर्याति सिद्धेश्वर जुष्टधिष्ण्यम यद द्वैपराद्यम तदुपारमेष्ठ्यम. अशा प्रकारे परार्धामध्ये 2 परार्धापर्यंत हे योगी जन एवढं मोठं आयुष्य मिळतं बघा त्यांना. म्हणजे पृथ्वी लोकावर जे काही केलं त्याच्या फळामध्ये एवढं मोठं दिव्य आयुष्य त्यांना तिथे भेटलं. अशा प्रकारे आणि तिथे काय आहे बघा, त्या ब्रह्मलोकामध्ये काय आहे सांगितले आणि काय नाही म्हटले, न यत्र शोको. त्या ब्रह्मलोकामध्ये शोक नाही. शोक म्हणजे दुःख, अजिबात दुःख अजिबात नाही, तिथे लवलेशच नाही दुःखाचा. पुढे म्हटले न जरा. जरा म्हणजे व्याधी, रोग, अगदी त्रास, आपल्याला जो व्याधी त्रास वगैरे जो आहे ना, हा त्या ब्रह्मलोकामध्ये अजिबात नाही, कुठलाच त्रास नाही. तर वा वा वा, किती छान हो, किती छान. म्हणजे व्याधीला माणसं अक्षरशः असे कंटाळतात ना, आणि त्यात म्हातारपण आलं की सगळ्या व्याधी बरोबर येतात. लोक म्हणतात हे म्हातारपण कशाला आलं, म्हातार व्हायच्या आधीच मेलेलं बरं. म्हणजे हे त्रास सगळे जे आहेत ते आपल्याला नाही झाले तर खूप चांगलं. म्हणजे व्याधी किती कठीण आहे माणसाच्या जीवनामध्ये. व्याधी फार मोठं दुःख आहे. बाकीच्या दुःखाला थोडा वेळ विसरता येतं, पण जे शरीरालाच व्याधी होते त्याच्याकडे सारखं लक्ष लागून जातं, इथे दुखतंय तिथे दुखतंय. या सगळ्या व्याधीपासून कायमची मुक्तता आहे कुठे, ब्रह्मलोकामध्ये. न व्याधी, न जरा आणि न मृत्यू. तिथे मृत्यू सुद्धा नाहीये, मरण नाहीये, अमर आहे तिथे सगळं. अमर असणारे सगळे देवता लोक भ्रमण करतात. नीतिर्नचोद्वेगम ऋते कुशश्चित कुतश्चित यच्चित्ततोतः कृपया निदम विदाम दुरंत दुःख प्रभवानुदर्शनम. अशा प्रकारे जन्म आणि मृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना बस एवढंच दुःख आहे त्यांच्याकडे. दुःख कोणते ते सांगितलंय, म्हणजे एकदम दुःख नाही असं नाही, परंतु दुःख कोणते ते सांगितले. बाकीच्या सगळ्या दुःखांचा तिथे निषेध केला. परंतु तिथे राहणारे जे योगी लोक आहेत ना, त्यांना एकाच गोष्टीचं फक्त दुःख असतं. काय दुःख असतं बघा, सांगितले नीतिर्न चोद्वेगरिते कुतश्चित यच्चित्ततो कृपया निदम विदो. म्हणलंय की अहो या विश्वामध्ये ना हे सगळे लोक आहेत पृथ्वीवर, हे पृथ्वीवरचे लोक काय करतात, हे अज्ञानामध्ये आहेत. कसे, यांना परमात्म्याचं अजिबात ज्ञान नाही, त्यांना परमार्थाचं अजिबात ज्ञान नाही. भक्ती करावी, जप तप करावे, कधी नामचिंतन सत्संग करावा, असं सगळं त्यांना अजिबात कळत नाही. असे जे लोक आहेत जे की अत्यंत अज्ञानामध्ये जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये दुःख भोगतात,
आणि त्यांचं जे दुःख आहे ते दुःख पाहून त्या ब्रह्मलोकात बसलेल्या योगी लोकांना दुःख होतं बघा. म्हणजे माणूस केवढा विचित्र प्राणी आहे. म्हणजे आपण इथल्या सगळ्या लोकांना दुःख देतो असं नाहीये. आपल्या अज्ञानाला पाहून, आपल्या दुःखाला पाहून त्या ब्रह्मलोकात असलेल्या योगी जनांनाही दुःख होतं. म्हणून ते काय करतात, तसं म्हणतात ना तुकाराम महाराज, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. ते सगळे देवाच्या घरी राहणारे हे संत महात्मे असतात. आणि हे काय करतात, आपल्या सगळ्या दुःख त्यांना जेव्हा पाहवत नाही, फार त्रास वाटतो त्यांना. ही बुडते जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा संत महात्म्यांना फार वाईट वाटतं. मग आपल्यासारख्यांचा अज्ञानी मनुष्यांचा उद्धार करण्याकरता ते अवतरित होतात. मग हे जे योगी जन आहेत ना, जे की ब्रह्मलोकाला बसलेत, पण तिथं सुद्धा त्यांना त्रास होतो. कशाचा? आपल्यासारख्यांच्या दुःखाचा. म्हणजे दुःख होते आपल्याला, पण आपल्यापेक्षा जास्त त्रास होतो त्याचा त्यांना. अशा प्रकारे इथं सांगितले. मग पुढे हे जे अत्यंत व्यथा त्यांना वाटते, दया येते आपल्यासारख्यांची, याच द्वारे ते फक्त व्यथित होतात. अन्यथा त्यांच्याकडे दुःखाचं दुसरं काही एक कारण नाहीये. अशा प्रकारे हे संत महात्मे त्या सत्य लोकामध्ये निरंतर भ्रमण करत करत त्या ब्रह्मलोकामधून ते सत्य लोकामध्ये पोहोचतात. आणि सत्य लोकामध्ये गेल्यानंतर ते सूक्ष्म शरीराला प्राप्त होतात, अत्यंत सूक्ष्म. तर ते जे अत्यंत सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराला सुद्धा ते विलीन करून देतात. त्याच्यामध्ये पण जसं या शरीरामध्ये हे जे काही पंचमहाभूत वगैरे आहेत, या सगळ्याला काय विलीन करून देतात. पंचमहाभूताचं शरीर म्हणजे फक्त हे नाही बरं का, हे जे आपल्याला दिसतंय. याच्या आतमध्ये जे सूक्ष्म तत्व आहे ते सुद्धा पंचमहाभूताचंच बनलेलं आहे ना. कारण पंचमहाभूताच्या सात्विक अंशापासून पंच ज्ञानेंद्रिय बनलेले आहेत. हे जे आपल्याला दिसते हे शरीर, हे खोकं आहे. हे जे आहे हे पंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित अंशापासून, तामसिक अंशापासून हे बनलेलं आहे. मग अशा प्रकारे या शरीराला त्याग करून जे सूक्ष्म तनु प्राप्त झालेले असतात त्याला सुद्धा ते विलीन करतात. कसं विलीन करतात तर सांगितलंय, पृथ्वी जी आहे, ही जी पृथ्वी, या पृथ्वीच्या मध्ये जाऊन विलीन होऊन जातात. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या सोबत जे सप्त आवरण असतात त्या आवरणांचा भेद करून त्या ठिकाणी पृथ्वी रूपामधून जलरूपामध्ये, जलरूपामधून अग्निरूपामध्ये, अग्निरूपामधून वायू रूपामध्ये आणि वायू रूपामधून त्या ठिकाणी बघा परमात्म्यासारखा व्याप्त असणारा तो आकाश, जे की परमात्म्याची अनंतता सूचित करू शकतं. आकाशाला जर पाहिलं तर कळतं बघा, भगवान परमात्मा ते आकाशाच्याही अतीत आहे. याचा अर्थ आकाशाच्या अतीत असलेला तो परमात्मा किती अनंत आहे. या आकाशाला जर पाहिलं तर हाच अनंत आहे. या आकाशाचा कुठे अंत होतो का? आकाश कुठे संपतं? असं होतं का? आकाश संपून गेलं आता? नाही होत. पृथ्वी तरी कुठे संपून जाईल, परंतु आकाश नाही संपत. कसं नाही संपत? बघ, आकाश म्हणजे पोकळी बरं का. असं नाही की ते वरती दिसतं, निळं दिसतं आणि काळं दिसतं, यालाच आकाश म्हणतं असं नाही. ही जी पोकळी आहे ना, ही सगळी जी पोकळी आपल्याला दिसते, आपण असं हात फिरवला की सहज पोकळ पोकळ सगळं लागतं, ही सगळी पोकळी म्हणजे आकाश आहे. आणि हे आकाश कुठेही आहे, प्रत्येक ठिकाणी विद्यमान आहे. मग हे आकाश अनंत आहे, सगळीकडे पसरलेलं आहे. आणि या आकाशाला बनवणारा तो परमात्मा मग किती अनंत असेल. या आकाशाला पाहिल्यानंतर कळतं की परमात्मा केवढा अनंत आहे. मग हा जो वायू रूपामध्ये स्थित असलेला योगी, हे सुद्धा आत्मस्वरूपाचं ज्ञान, त्या ठिकाणी अनंतता, परमात्म्याची अनंतता बोध करून देणाऱ्या आकाशामध्ये जाऊन विलीन होतात. आणि शेवटी त्या आकाशरूपी आवरणाचाही भेद करून त्या ठिकाणी त्याच्याही ऊर्ध्व उठून जातात. याच्यानंतर त्यांच्याकडे असणारे जे इंद्रिय आहेत ना, सूक्ष्म इंद्रिय, या इंद्रियांना सुद्धा ते त्या अधिष्ठानामध्ये विलीन करतात. म्हणजे बघा, हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रियांचे जे अधिष्ठान आहेत ते त्यांचे पंचतन्मात्रा आहेत. पंचतन्मात्रा जसं गंधाचा गंध घेणारा आपण काय करतो, श्वास घेतो ना, वास घेतो, तर याचे इंद्रिय घ्राणेंद्रिय आहे. तर या घ्राणेंद्रियाची जी अधिष्ठान आहे ते म्हणजे घ्राण, गंध. तर हे गंधामध्ये म्हणजे त्याच्या तन्मात्र्यामध्ये जाऊन विलीन होतो. त्यानंतर रसना म्हणजे आपली जिव्हा, रसनेंद्रिय, तो ही रसना सुद्धा त्या ठिकाणी रस जे तन्मात्रा आहेत त्याच्यामध्ये जाऊन विलीन होतो.
त्यानंतर दर्शनेंद्रिय आहे आपलं, दर्शनेंद्रिय म्हणजे चक्षु, नेत्र, हे जे आहे हे सुद्धा अग्नी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जाऊन विलीन होतं. रूप, रूप हे जे तन्मात्रा आहे त्याच्यामध्ये जाऊन विलीन होतं. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की त्वचा जी आहे आपला त्वक इंद्रिय, तो त्वक इंद्रिय सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे ना, तर हा सुद्धा त्याच्या अधिष्ठानामध्ये म्हणजे स्पर्शामध्ये विलीन होतो, तन्मात्रामध्ये. याच्यानंतर म्हटले जे आकाशाचा जो गुण आहे श्रोत्रेंद्रिय आपला, तो श्रोत्र सुद्धा शब्द तन्मात्रेमध्ये जाऊन विलीन होतो. अशा प्रकारे हे पंच ज्ञानेंद्रिय विलीन झाले. आता उरले पंच कर्मेंद्रिय, तर ते पंचकर्मेंद्रिय सुद्धा आपल्या कर्मशक्तीमध्ये जाऊन विलीन होतात आणि शेवटी ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपाला ते योगी प्राप्त होतात. पुढे वर्णन केलेलं आहे की मग हे जे सूक्ष्म शरीराला प्राप्त झालेले योगी जन आहेत ते अहंकारामध्ये प्रविष्ट होतात. अहंकार म्हणजे हा सामान्य अहंकार घ्यायचा नाही बरं का, हा साधा अहंकार नाही. म्हणजे अहम ब्रह्म अस्मि, व जो दिव्य अहंकार आहे तो परा, त्या अहंकारामध्ये जाऊन प्रविष्ट होतात. त्यानंतर त्या अहंकाराच्याही ऊर्ध्वगतीला जातात आणि ते अत्यंत जे 3 प्रकारचे अहंकार असतात ना, एक राजसिक, सात्विक आणि तामसिक, या 3ही अहंकाराला विलीन करतात. कुठे तर म्हटले की जे सूक्ष्म शरीर, आता जे सूक्ष्म शरीराला ते प्राप्त झाले ते सूक्ष्म स्वरूपाला, त्या सूक्ष्म स्वरूपाला ते तामसिक अहंकारामध्ये विलीन करतात. पुढे म्हटलेलं आहे की इंद्रिय जे आहेत त्यांना राजसिक अहंकारामध्ये विलीन करतात आणि त्या सर्व इंद्रियांचे ते अधिष्ठान देवता आहेत. जसं की काय म्हटलेले, आपले जे श्रोत्रेंद्रिय आहे, श्रोत्रेंद्रिय म्हणजे श्रवण करण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला दिशाकडून मिळते. दिशा जे आहेत ना, दिक इंद्रिय, ते दिक त्यांची देवता आहे. त्यानंतर म्हटलेले जी त्वचा आहे, या त्वचेची देवता वायू आहे. दर्शनेंद्रियाची देवता सूर्यनारायण आहे. रसनेंद्रियाची देवता वरुण देवता आहे आणि घ्राणेंद्रियाची देवता अश्विनी कुमार आहे. तर या सगळ्या देवतांच्या मध्ये हे सगळे जे देवता आहेत ते सात्विक अहंकारामध्ये प्रविष्ट होतात. अर्थात हे सगळं जे सूक्ष्म स्वरूप आहे हे अहंकारामध्ये प्रविष्ट होतं. अहंकार महत्तत्वामध्ये प्रविष्ट होतं आणि हे जे महत्तत्व आहे ते मूल प्रकृतीमध्ये जाऊन प्रविष्ट होतो. आता फक्त प्रकृती उरलेली आहे आणि ही प्रकृती सुद्धा बघा, महाप्रलय जेव्हा येतो त्या महाप्रलयाच्या वेळी ही प्रकृती सुद्धा त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाते, अत्यंत तल्लीन होऊन जाते. अर्थात हे जे योगी आहेत ते क्रमाने मुक्त होतात. कसे बघा, आतापर्यंत जो क्रम सांगितलेला आहे आला ना लक्षात तुम्हाला? काही अवघड नाही आहे हे, तरी पण फार विशेष वर्णन नाही केलेलं आहे, अगदी सहज सहज सांगितलेलं आहे. तर हे जे योगी आहेत हे क्रमाक्रमाने मोक्ष त्यांना मिळतो. कशा कशा प्रकारे सुषुम्ना नाडीद्वारे तर ते पहिल्यांदा या प्राणवायूला, या स्थूल शरीराला त्याग करून सूक्ष्म शरीराला सोबत घेऊन त्या ठिकाणी ब्रह्मलोकाला जातात. तर ते ब्रह्मलोकाला जाण्यापूर्वी कसे जातात, तिथे गेल्यानंतर काय करतात, कुठून कशामध्ये मिळतात आणि शेवटी एक रूप त्या परमात्म्याशी होतात. मग शेवटी होतात याचा अर्थ पायरीनं हे परमात्म्यामध्ये जाऊन विलीन होतात. अर्थात ही यांची सद्यमुक्ती नसून कशी आहे, क्रममुक्ती आहे. क्रमाक्रमाने मोक्ष. बघा, हे जे योगी आहेत, जे सद्यमुक्ती ज्यांना होते, जसं शरीर सोडलं तत्काळ मोक्ष, कुठे जायचं यायचं नाही, परंतु हे 1-2 परार्धापर्यंत ब्रह्मलोकाला राहतात. म्हणजे त्यांचं आयुष्य केवढं वाढलं. त्याचबरोबर सांगितले ही गोष्ट काल त्या दिवशी पण सांगितली होती की जे ब्रह्माच्या पदावर कोण बसतं, मग हे लोक ब्रह्मलोकाला जातात, परंतु जे ब्रह्मा म्हणून त्या ठिकाणी कार्यभार सांभाळतात, सृष्टीला उत्पन्न करणं आदी सृष्टीचे सगळे कार्य करण्याची जी प्रक्रिया ब्रह्मदेवता करतात, विधाता, त्यांची जागा कोण घेतं? तर त्याचं उत्तर आहे की जे ऋषीमुनी, जे की आता शरीर त्यांनी सोडण्याची स्थिती आलेली आहे, परंतु त्यांना मोक्ष आत्ता मिळाला, त्या क्षणी मोक्ष मिळण्यापूर्वी फक्त झालं असं की त्यांचा प्रारब्ध लिहिला गेलेला होता. बघा, प्रारब्ध लिहिला गेला ना, तो लिहिलेला प्रारब्ध त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पुसणं शक्य नाही. लिहिलेला प्रारब्ध भोगूनच त्याला संपवावं लागतं. मग अशा प्रकारे त्या योगी जनांचा प्रारब्ध लिहिला गेलेला होता
परंतु आता मोक्ष त्यांना मिळाले, बोध झालेल्या आत्मस्वरूपाची स्थिती त्यांना मिळाली आहे, परंतु आता प्रारब्ध लिहिल्यामुळे त्यांना तत्काळ मोक्ष मिळणार नाही. तर ते जे योगी आहेत ते ब्रह्मदेवतेच्या जागेवर जाऊन बसतात, ब्रह्मदेवतेचं कार्यभार ते सांभाळतात. अर्थात ब्रह्मा ही एक उपाधी आहे. जसं सरपंच, खुर्ची सरपंचाची, मग त्याच्यावर जो बसेल तो सरपंच, ही एक उपाधी आहे की प्रधानमंत्री उपाधी आहे, ही खुर्ची आहे ती प्रधानमंत्रीची, त्याच्यावर जो बसला त्याचं नाव प्रधानमंत्री, त्याचं नाव आहे का ते प्रधानमंत्री, त्याची पदवी आहे. तसंच ब्रह्मा ही एक पदवी आहे. मग त्या पदवीवर जो कोणी बसेल त्यांचं नाव ब्रह्मा, जो कोणी बसेल. तर ते जे विधाता आहे, तर त्या विधात्याला 2 परार्ध आयु मिळालेलं आहे आणि 2 परार्ध संपल्यानंतर ते मग आत्मस्वरूपामध्ये म्हणजे परब्रह्म परमात्म्यामध्ये एक रूप होऊन जातात आणि त्यांच्या सोबतच त्या ब्रह्मलोकामध्ये राहणारे लाखो असंख्य असे योगीजन जे की आत्मस्वरूपाचे अधिकारी आहेत, असे ते संत महात्मे सुद्धा त्या ब्रह्मासोबतच त्या परमात्म्यामध्ये जाऊन विलीन होतात. आणि असे ते विलीन झाले की त्यांच्याकरता परत काय नाही हो. आता सांगता येईल का तुम्हाला काय नाही त्यांना? जन्म नाही, जन्म नाही म्हणजे मृत्यू पण नाही, जन्मही नाही मृत्यूही नाही. अशा प्रकारे या उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे जे घड्याळासारखे यंत्र आहे याच्यामधून ते कायमचे सुटले बरं का, एकदम मोक्ष त्यांना मिळाला. तर घड्याळाचं यंत्र कधी थांबतं बरं? घड्याळ कधी थांबतं? सेल संपल्यावर थांबतं का? हा, उत्तर मस्त दिलं, सेल संपल्यावर. पण सेल संपल्यावर थांबत नाही घड्याळ, ते जागेवर टिकटिक करत राहतं. हा, जागेवर. मग काय करायचं? ते घड्याळ थांबवण्याकरता सेल काढायचं आणि फेकून द्यायचं. मग त्या सेलला काढून फेकून दिलं तर काय होतं, ते जागेवर ते टिकटिक करायचं सुद्धा बंद होऊन जातं. ही ती स्थिती आहे. म्हणजे सेल संपलं म्हणजे काय, सेल कशाने भरलेलं असतं ना, ते चार्जिंगने भरलेलं असतं. त्याच्यातली ती चार्जिंग जी आहे ती संपली पाहिजे. तशीच आपण जन्माला येतो ना, तर सेल फुल भरलेलं असतं. कशाचं? कर्माचं. आणि ते कर्माचं फळाचं जे सेल आहे ते जोपर्यंत पूर्ण चार्जिंग त्याची उतरत नाही, म्हणजे आपण म्हणतो ना जिरली सगळी, हा, जोपर्यंत म्हातारपण येत नाही सगळं काही संपत नाही, एक एक करून सगळं काही भोगून 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 संपवावं लागतं. जेव्हा ते संपतं तेव्हा त्या ठिकाणी हे शरीर सुटतं, परंतु त्याच्यामध्ये असलेली ते टिकटिक चालू राहते, त्याच्यावर ते परत चार्जिंग होतं. ह्या जन्मातच त्याला तुम्ही चार्जही करत होते, मग ते चार्जिंग झालं की त्याला परत परत जन्माला यायचंय. त्याकरता सांगितलंय की कर्माची जी गती आहे ती संत महात्म्यांनी जशी थांबवलेली आहे, ते कर्म करत नाही. त्या कर्माची जी बीज आहे त्याला सुद्धा ते उपटून फेकून देतात, जेणेकरून ते जे घड्याळ चाललेलं असतं ना ते पूर्णपणे शांत होऊन जातं, विलीन होऊन जातं. असं विलीन झालेले ते परब्रह्म परमात्म्याला एक रूप होऊन जातात. असे योगेश्वर महापुरुष त्यांच्याकरता परत जन्म घेणे अजिबात नाही, कारण ती जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्यांच्याकडे वासनाच नाही तर जन्माला कशाला यायचं? आपल्याकडे अनेक प्रकारची विविध वासना असते. म्हणून या संसार चक्रामध्ये पडणाऱ्या प्रत्येक माणसाने या गोष्टीचा निरंतर विचार करायचा की हे बघा, आपण घरून निघलो, एखाद्या दिवशी घरून निघलो आणि दिवसभर भटकत राहिलो, तरी पण शेवटी एक दिवस संध्याकाळी का होईना घरी यायचे ना. आणि जर घरी नाही आला तर आपण काय म्हणू, गेला कामातून, याला काही घरदार दिसतंय की नाही. म्हणजे एक सहज स्वाभाविक कळतं. 2-4 दिवस जर नाहीच घरी आला तर मग आपण त्याची मिसिंग कंप्लेंट करतो, ही भेटलाच नाही, माणूस वॉन्टेड आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं करतो. का बरं? कारण की तो भटकलेला आहे. शेवटी त्याला आपली तळमळ असते की त्याने घरी यावं, तशी त्याची पण तळमळ असेलच ना की घरी जावं. याचा अर्थ आपल्याला आपल्या घरी परत येणं नक्की आहे. फक्त ते कोण कधी जाते, घरचा रस्ता पण सापडला पाहिजे ना, कारण की हा जीव पाठीमागे बघतच नाही. रस्त्याकडे पण बघितलं पाहिजे कधी कधी, मी कोणत्या रस्त्याने आलो, म्हणजे मला पाठीमागे परत याच रस्त्याने जायचंय. त्याच्याकरता रस्ताही पाहिला पाहिजे, कशा प्रकारे चालतोय. नाहीतर सरळ चालत राहायचं, पाठीमागे किती अंतर आपण आपलं गंतव्यस्थान सोडून आलेलो असतो आणि अगदी विपरीत दिशेने चालतो. तर संत महापुरुषांच्याकडून आपल्याला हे शिकलं पाहिजे. बघा, एते श्रुती ते नृपवेद गीते त्वया विपृष्टे सनातनेच
येवै पुरा ब्रह्मण आह पृष्ठ आराधितो भगवान वासुदेवः. शेवटी त्या भगवान परमात्म्याची आराधना आपण केलीच पाहिजे हो. कारण की त्याच्याशिवाय मुक्तीचं दुसरं साधनच काय आहे बघा. क्रममुक्ती असो अथवा सद्यमुक्ती असो, भगवान वासुदेवाची जर आराधना केली नाही, त्याला जर शरण गेलं नाही, तर आपल्याला मोक्ष मिळणं असंभव आहे. त्याकरता या संसार चक्रामध्ये पडलेल्या माणसांनी कमीत कमी कधीतरी एकांतामध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनाविषयी स्वार्थ जाणून विचार करावा. बघा, आपण म्हणतो ना, फार स्वार्थी लोक आहेत. काय स्वार्थी माणूस आहे, काय स्वार्थी. अहो, तू काही स्वार्थी नाहीये. आपल्याला स्वार्थ या शब्दाचा अर्थच कधी कळाला नाही. स्वार्थ म्हणजे काय? आपल्या साध्या भाषेत दुसऱ्याचा काही विचार करायचा नाही. जे काही करायचं ते स्वतःसाठी. स्वतःसाठीच करायचं. काही झालं तरी, कुणी काही केलं, कोणाचं काही झालं तरी मला काही घेणं देणं, याला म्हणतात स्वार्थ. परंतु समाजामध्ये, या लौकिक भौतिक जगामध्ये कोणीच माणूस मुळात स्वार्थी नाहीये. जर तो स्वार्थी झाला ना, तर तो थोर संत बनून जाईल. कसा? स्वार्थ म्हणजे स्व अर्थ. स्वतःच्या साठी, स्वतः करता जर काही आपण केलं तर त्याला म्हणायचं स्वार्थ. मग स्वतः करता करणं म्हणजे काय? संपत्ती कमवणं का हो? धन संपत्ती कमवणं, स्वतःला फार मोठं 10-15 मजलीची बिल्डिंग बांधणं, म्हणजे मी स्वतः करता एवढी मोठी बिल्डिंग बांधली म्हणजे मला स्वार्थी म्हणायचं, हे असं आहे का? याला स्वार्थ नाही म्हणायचा. जो व्यक्ती खरोखर स्वतःचं कल्याण व्हावं, माझं कल्याण व्हावं आणि माझं कल्याण कशात आहे हे ज्याला कळालं, कल्याणाच्या दिशेने एक पाऊल जो टाकत राहतोय, दुसऱ्याचा विचार करत नाही, तो पाठीमागचा सत्संगाला येतोय नाही तर काय करायचे, मला जायला पाहिजे ना, कारण की मला माझं हित पडलेलं आहे. त्याला त्याचं पडलं असलं तर त्याचं हित मला मी का करू? कारण की आता सध्या हीच परिस्थिती आहे. आपल्याकडे दुसऱ्याचं हित करण्याचे सामर्थ्य नाहीये. आधी आपण आपलं तर हित करून घ्यावं. आपलंच कल्याण नाही, दुसऱ्याचं कल्याण करायला निघाले, मग त्याचंही नाही आपलंही नाही, म्हणजे राहिलं का सगळं जागेवर? त्याच्याकरता आधी आपण आपलं कल्याण करून घ्यायचं. म्हणजे आपलं हित जर आपण पाहिलं तर होईल काय? आपलं जर हित झालं तर त्या भगवान परमात्म्याच्या कृपेतून कदाचित असं होऊ शकतं की दुसऱ्याचं हित आपण करू कधीतरी. त्याच्याकरता आधी आपलं हित होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या हिताकरता आपल्या हिता ऐसे जो जागता, बस हाच माणूस खरा स्वार्थी आहे. आपल्या हिताच्या बाबतीत जो कायम जागा आहे, एकदम जागा. काय हो, सत्संग मला जायलाच पाहिजे, सांगायची काय गरज आहे? म्हणजे काय, सत्संगाला निमंत्रण दिलं नाही म्हणून आम्ही जाणारच नाही, ही काय गोष्ट झाली? हे काय आपलं लग्न आहे की काय? घरी म्हणजे तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल, कुणाचा वाढदिवस, कुणाचं वास्तुशांती, जागरण वगैरे वगैरे, याच्यामध्ये निमंत्रणाची गरज आहे. कारण तिथे तुमची प्रतिष्ठा आडवी येते. जे काही असेल, निमंत्रण नसलं की तुम्ही जात नाही. परंतु सत्संगामध्ये काही निमंत्रणाची गरज आहे का? निमंत्रणाची गरज पडली तर समजायचं ह्या माणसाला त्याच्या कल्याणाचं काही पडलंच नाहीये. निमंत्रण म्हणजे प्रतिष्ठा पडली आहे त्याला. हे जसं एखाद्या ठिकाणी तुम्ही गुळाचा खडा टाकला, मग निमंत्रण द्यावं लागतं का मुंग्यांना? चिठ्ठी पाठवावं लागती, हे बघा मी इथे गुळ टाकलेल्या बरं का, यायचं आणि एकाने यायचं आणि त्याच्यावर तुटून पडायचं, असं आपण सांगतो का? मुंग्यांना सांगतो? तुमच्या घरी असं होतं, साखरेचा दाणा पडला लगेच पत्र पाठवायचं, मेसेज आजकाल समजा व्हॉट्सअपवर मेसेज, असं होतं का? नाही ना. काय त्या मुंग्या मनाने गोळा होतात, त्यांना सांगावं नाही लागत, ते तुरु धावत येतात. तसं हे म्हणजे त्यांना आवड आहे त्याची, मुळात गुळाची त्यांना आवड आहे म्हणून पळत येतात. तसंच सत्संग हा आपल्याकरता, जो सत्संग प्रेमी आहे त्याच्याकरता गुळाचा खडा आहे, आणि त्या गुळाच्या खड्याला खाण्याकरता आपण मुंग्या बनून गेलं पाहिजे. आणि निमंत्रण द्यायचं, हो इथे सत्संग होतो, या बर का. काय या बर का? तुम्हाला आवड आहे तर तुम्ही यालच, आणि जर तुम्हाला आवड नाहीये तर हात जोडून तुम्ही येऊच नका. कारण की आलेले जे आहे, ज्यांना आवड नाहीये ते काय करणार? ज्यांची आवड आहे, ज्यांना आवड आहे सत्संगाची, त्यांना येऊन डिस्टर्ब करणार. सत्संगामध्ये असे लोक काय करतात, त्यांचे अनेक प्रकारचे भांडणं वगैरे असतात त्याच्यामध्ये. आजकाल म्हणजे समजा आता इथं ठीक आहे, सगळे तुम्ही सत्संग प्रेमीच आहात म्हणून रोज येता. कधी कधी येणारा माणूस समजा असेल, किंवा फार म्हणजे स्वतःला प्रतिष्ठित उपस्थित करणारा, त्याला असं वाटतं सत्संगामध्ये मला पुढंच बसायला भेटलं पाहिजे, आणि आपली जागा आहे पुढं बसायची, आणि चुकून जर एखाद दिवशी आपल्या जागेवर दुसरं कुणी येऊन बसलं पुढे, तर मग सत्संग राहायला बाजूला. पूर्ण सत्संग होईपर्यंत 1.5, 2, 3 तास त्यालाच बघत राहणार.
माझ्या जागेवर बसला, तू कशाला आला इथे? मग असा माणूस आलेला नाही आला तरी बरं, हा सत्संगच ऐकायचा. अहो सत्संग ऐका, कसाही ऐका, तोडून मोडून ऐका, कसाही ऐका, तो सत्संग आपल्या कानावर पडला की काय होतं, जास्त आवडलं वाटतं. आपल्याकडे नाही ना हे, मला काही माहित नाही बरं का, तुमच्याकडे असेल तर माफ करा, तुमच्याकरता नव्हतं हे. काही लोक असंही म्हणतात रोज बसायची जागा आहे तिथं बसलं तरच ते सत्संग कळतो, दुसरीकडे बसलं की मग मन भटकून जातं. तेही ठीक आहे, साधकाची अनेक प्रकारची अवस्था, पण कसंही असे नका पण सत्संग ऐका, हे आपल्याकरता फार महत्वाचं आहे. तर भगवान परमात्म्याची अनेक प्रकारे कृपा आपल्यावर होते की संत महापुरुष हे सगळे मार्ग आपल्याला दाखवून देतात. म्हणून नाही अतः अन्य शिवः पंथा विशत संस्कृताविह वासुदेवे भगवती भक्ती योगो यतो भवेत. अहो इतकं सुंदर सांगितले ना. संसार चक्रामध्ये या पडलेल्या माणसाला, ज्यालाही आपल्या स्वतःच्या कल्याणाची थोडी इच्छा जागृत झाली ना, त्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याप्रती अनन्य प्रेम करायला सुरुवात करायची. बस दुसरं काही करायचंच नाही, त्या परमात्म्यावर अत्यंत मनापासून प्रेम करायचं. आणि त्या प्रेमाच्या बदल्यात होईल काय, त्याची भक्ती प्राप्त होऊन जाईल. त्याची भक्ती मिळाली की त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीही दिसायचं बंद होऊन जाईल. मग तोच जर आपल्याला सगळीकडे दिसला तर आनंदच आनंद आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त खरं तर काही दिसलं सुद्धा नाही पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं दिसलं तर समजायचं आपलं अजूनही काही कल्याण नाहीये. जसं महाभारतात एक दृष्टांत होता ना, आपलं चालत राहील बरं का, हो वेळ झाली, चला एक महाभारताचा दृष्टांत सांगून देऊ, माहिती तुम्हाला, आठवून देऊ. तर जसं एकदा असं झालं की द्रोणाचार्य म्हटले की माझा अत्यंत प्रिय शिष्य, अत्यंत उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट कोण आहे? अर्जुन आहे. मग अश्वत्थामा म्हटले महाराज तुम्ही असं कसं काय म्हणता? अहो बाकी सगळे आहेतच का? आहेतच ना, दुर्योधन आहे, युधिष्ठिर आहे, दुःशासन आदी आदी किती कौरव आहेत, पांडव आहेत, सगळे बाकीचे, आणि स्वतः मी आहे, तुमचा पुत्र मी आहे. मग मला असताना तुम्ही अर्जुनाला कसं काय सर्वश्रेष्ठ म्हणता? तेव्हा द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतली. काय घेतली? झाडावर एका पक्षाचा छोटासा पुतळा ठेवला, त्याला एक डोळा पण काढला होता आणि म्हणे की या पक्षाच्या डोळ्याला भेदन करायचं. सगळ्यांना सांगितलं, दुर्योधना तुला काय दिसतं? तो म्हणतो मला आकाश दिसते, झाड दिसते, फळं दिसतात, ते पक्षी पण दिसतोय, खोडही दिसतं, मला सगळंच दिसतं. म्हणे ठीक आहे, बस बस. सगळ्यांना एक एक करून प्रयोग केला, सगळ्यांना सगळं दिसत होतं. काहींना पक्षी दिसत होता फक्त, पण अर्जुनाला मात्र केवळ त्या पक्षाचा डोळा दिसत होता. मग त्या ठिकाणी द्रोणाचार्य म्हटले की बस अर्जुना तू आता तीर सोडून दे. बस अर्जुनाचाच फक्त एक निशाणा लागला. त्याला म्हणायचं अत्यंत उत्तीर्ण, परफेक्ट. अशा प्रकारे आपलं जीवनही झालं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या प्रती असं एक केंद्रित झालं पाहिजे मन, एकदम केंद्रित. त्याच्या श्री चरणा व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसलं नाही पाहिजे. तेव्हा आपण दिलेला तो, आपण जसा बाण सोडतो ना अर्जुन, त्या प्रकारे आपण आपला भाव परमात्म्याच्या प्रती अर्पित करतो, तर तो बरोबर निशाण्यावरच जाऊन पोहोचतो. एकाग्र नसेल तर तो भाव सगळीकडे पसरतो. मग प्रेम करायचे ना, हो मग प्रेम देवावरही होतं आणि ते प्रेम पत्नीवर, पुत्रावर, धनावर, संपत्तीवर सगळीकडे होतं. मग ते सगळंचे सगळं प्रेम एकवटून केवळ परमात्म्याच्या चरणावर व्हायला हवं. तेव्हा कुठेतरी आपलं कल्याण त्याच्यामध्ये निहित आहे. हेच या ठिकाणी सांगितलं. म्हणून भगवान ब्रह्म कात्स्नेन. तर अशा प्रकारे त्या परमात्म्यावर आपलं निरंतर प्रेम असावं. भगवान सर्वभूतेषु लक्षित स्वात्मना हरिः दृश्यैर्बुद्ध्यादिभिर्दृष्टा लक्षणैरनुमापकैः. अनेक प्रकारे वर्णन करून या ठिकाणी या अध्यायाच्या शेवटी परत एकदा सांगितले की पिबन्ति ये भगवत आत्मरहस्यतां कथामृतं श्रवणपूटेषु संभृतं पुनन्ति ते विषय विदूषिताशयं व्रजन्ति तच्चरण सरोरुहान्तिकम्. हो महाराज काय सांगितले? म्हटले की हे राजन, संत महापुरुष जे आहेत, जे की आत्मस्वरूपामध्ये भगवान परमात्म्याची जी कथा आहे, कथामृत, कथारूपी जे अमृत आहे, त्याला काय करतात? द्रोण, आपल्या कानाला द्रोण बनवतात आणि त्या द्रोणामध्ये भरून भरून पितात. एक एक नाही, भरून भरून पुन्हा पुन्हा पितात.
आपल्या कर्णपुट म्हटलेलं आहे. या दोन्हीही कानांना दोन द्रोण बनवतात. त्यामध्ये भगवान परमात्म्याची कथामृत रस भरतात आणि अगदी आनंदाने निरंतर पान करत राहतात, पीत राहतात. अंतःकरण अत्यंत शुद्ध होऊन जातं आणि आपल्या मनामध्ये असलेलं जे विष आहे ते हळूहळू हळूहळू निघून जातं. अमृत भरत गेलं की विष आपोआप निघून जातं. अशा प्रकारे विषाचा शेवटी अजिबात प्रभाव राहत नाही. अंतःकरण शुद्ध होऊन जातं आणि परमात्म्याच्या श्री चरणाची अत्यंत जवळची सन्निधी, परमात्म्याच्या चरणाच्या अत्यंत जवळचे स्थान आपल्याला मिळून जातं. भगवान परमात्म्याची ही मोठी कृपा आहे आपल्यावर. असो, अशा प्रकारे हा जो दुसरा अध्याय, फार काळ गेला याला, पण आता 2-3 सुट्ट्या पण होत्या ना, पण ठीक आहे. यामध्ये सुद्धा खूप विशेष प्रकारे जसं शक्य झालं, जशी सद्गुरूच्या कृपेतून आपल्याला जसं शक्य झालं तसं आपण चिंतन केलं. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. उद्या आपल्याला त्या ठिकाणी आणखी अत्यंत सुंदर उपदेश श्री शुकदेवजी महाराज देणार आहेत की कामना अनेक असतात माणसाकडे, त्या कामनांचे अनेक प्रकार असतात आणि त्या कामनांच्या द्वारे अनेक देवतांची उपासना पण केली जाते. त्या उपासनामध्ये भगवत भक्तीला प्राधान्य का आहे? बाकीच्या कामनांना पूर्ण करता करता ह्या देवाची त्या देवाची, कोणी म्हणतात हे मसोबा बैरोबा, म्हणजे आपल्याकडे म्हणजे असं नाहीये की ते देवता काही प्राधान्य नाहीये, परंतु तरी आपल्याकडे प्रथा असते की त्या देवाला जाऊन नारळ फोडला की ही इच्छा पूर्ण होईल, त्याला आमचं केलं की, म्हणजे हे सगळे जे देव आहेत ना, आपले एक एक कामना पूर्ण करण्याकरताच बसले जणू काही, आणि आपण त्यांचा पुरेपूर लाभ घेतो. अशा प्रकारे सांगितले की या सगळ्या कामना पूर्ण करणाऱ्या देवतांच्या मध्ये भगवान परमात्म्याची भक्ती अत्यंत विशेष आहे, प्राधान्य आहे तिला, ते जास्त महत्वाचं आहे. बाकी काही नाही झालं तरी चालेल. तुमच्याकडे समजा ठीक आहे, इडापिडा जाण्याकरता लोक अनेक प्रकार करतील, परंतु भगवान परमात्म्याच्या नावापेक्षा दुसरं काही मोठं औषध नाहीये. कुठलीही पीडा घालवायची असेल तर बस त्याचं एक नाव आहे. त्याच्या नावाच्या व्यतिरिक्त, त्या परमात्म्याच्या कथेच्या व्यतिरिक्त दुसरं काही एक औषध नाहीये, आणि ते कसं नाहीये याचं वर्णन आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. अशा प्रकारे झालेली सेवा पूर्ण करू, वाणीला विराम देऊ आणि आरती करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं